आत्तापर्यंत आपला जर नांदेड जिल्हा जर बघितला, आपल्या जवळपास 24 लाख एलिजिबल लोक आहेत ज्यांना आपल्याला वॅक्सिन द्यायचं आहे. म्हणजे 24 लाख लोकांना डबल डोस, 48 लाख आपल्याला डोस द्यायचे आहे. त्यापैकी आपलं जवळपास 35 ते 40% आपलं कव्हरेज झालेलं आहे. परंतु जेव्हा अर्बन एरियामध्ये आम्हाला तेवढा अडचण येत नाही, परंतु काही गावांमध्ये आणि काही ट्रायबल पॉकेट्समध्ये म्हणजे आईसी कमी पडल्यामुळे तिथच्या लोकांनी काही व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमुळे जे चुकीचे काहीतरी झालं, त्याच्यामुळे थोड्या पॉकेट्समध्ये आम्हाला अडचण येत आहे. ते अडचण आम्ही आमच्या THO, आमचे जे SDM साहेब आहेत त्यांच्यामार्फत कोणते प्रॉब्लेमॅटिक गाव आहेत ते आम्ही करू. आणि त्यांना आता आम्ही काउंटर प्रोपगंडा करायचा आम्ही ठरवलेला आहे. म्हणजे पॉझिटिव्ह प्रोपगंडा, जे निगेटिव्ह प्रोपगंडा करतात त्याच्या काउंटर करायसाठी आम्ही आता पॉझिटिव्ह प्रोपगंडा आम्ही त्यांना करून, आज जसं काय आम्ही तिथचे लोकप्रतिनिधी घेऊन, आमदार साहेबही आमच्यासोबत आहे, जे तिथचे ZPचे मेंबर, आमचे सगळे प्रशासकीय टीम, हेल्थची टीम, प्रशासकीय टीम, आम्ही जाऊन ते त्या गावामध्ये की काही होत नाही आम्ही स्वतःने घेतलेलं आहे. आणि तिसरी लाट आता WHO म्हणत आहे आणि गव्हर्नमेंटचं जे पॅनल आहे ते म्हणतं की तिसरी लाट ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये कुठेतरी येणार आहे. ते येणार का नाही ते येणार, परंतु जर आपण वॅक्सिनेशन घेऊन आपल्या लोकांना प्रोटेक्ट करून ठेवलं तर आपल्या जे सिरियसनेस आणि ज्या डेथच्या भरपूर मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. त्यामुळे आज आम्ही साप्ती, त्याच्यानंतर वडकेवाडी, आता जळगाव इथे आम्ही 4-5 ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅम्प घेतला. जवळपास 1000 ते 1200 आम्ही वॅक्सिनेशन लोकांना करण्यामध्ये आमचं टार्गेट होतं आणि 600-700 आतामध्ये झालेलं आहे. आत्ताही कॅम्प चालू आहे. लोकांना आम्ही इन्सेंटिवाईज करून, त्यांना काही ना काही थोडे प्रोग्राम ठेवून तिथं बोलवून, त्यांना त्यांच्यातल्याच काही लोकांना जर आम्ही त्यांच्या डोळ्यासमोर वॅक्सिनेशन केलं, कारण आम्ही बाहेरचे ठरतो, जर आपल्यामधूनच कोणी वॅक्सिन घेतलं तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो आणि आपण तिथे जाऊन ते वॅक्सिनेशन घेतो. त्यामुळे आम्ही जे गावातले त्यांचं चालते, गावामध्ये त्यांचं लोक ऐकतात, तशा लोकांना आम्ही पहिलं वॅक्सिनेशन करून मग त्यांना दाखवून बाकी लोकांना वॅक्सिनेट करायची आमची स्ट्रॅटेजी आहे. आणि वी आर कॉन्फिडंट की पुढच्या 1 महिन्यामध्ये आम्ही जेवढे वॅक्सिन आम्हाला उपलब्ध होईल त्याच्या अधीन राहून आम्ही मॅक्सिमम वॅक्सिनेशन आम्ही करू. फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.